घे भावे घे भरारीच्या नवीन आठवड्यातल्या फ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत। आजच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या इमेजच्या अनुषंगाने म्हणजेच वेगवेगळ्या ॲक्सेसरीज, फॅशन या अनुषंगाने काही महत्त्वाच्या टिप्स घेणार आहोतच, पण त्याचबरोबर एक्सरसाइज करतानाच ॲसिडिटी कशी मॅनेज करायची हेही पाहूया। शिवाय क्रिएटिव्हिटीच्या अनुषंगाने सुद्धा तुमच्यासाठी एक आकर्षक वस्तू कशी तयार करायची याचंही तंत्र घेऊन आलोय। चला तर मग सुरुवात करूया या एपिसोडला। सो आज आपण बघूयात की कुठल्या नेक लाईनला कुठल्या प्रकारचे नेकलेस चांगले दिसतात ते। प्रोडक्ट डेव्हलपमेंट हे फॅशन डिझायनिंगचा सगळ्यात महत्त्वाचा हा भाग आहे। प्रोडक्ट डेव्हलपमेंट करण्याच्या आधी बऱ्याच गोष्टींचा विचार करावा लागतो। आतल्या पातींना पांढरा रंग मारून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती वेगवेगळे रंग लावणार आहोत आणि बघूयात काय इंटरेस्टिंग होतं आहे ते। जर तुम्ही पोटाचे डायजेस्टिव्ह सिस्टमचे छान एक्सरसाइज केले, ते मसल्स छान वर्कआउट केले तर डेफिनेटली तुम्हाला ॲसिडिटी करता गोळी तर घ्यायची गरज पडणारच नाही, पण तुम्ही ओव्हरऑल तुमचा फिटनेस छान होईल। हल्लीच्या काळामध्ये आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पाश्चात्य आणि त्याचबरोबर भारतीय पद्धतीचेही कपडे वापरत असतो, ज्याच्या नेकलाईन्स खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या असतात। डीप नेक, व्ही नेक, शॅलो नेक, बोट नेक अशा पद्धतीचे खूप वेगवेगळ्या नेकलाईनचे कपडे वापरताना आपण गळ्यामध्ये कुठला नेकपीस घालतो याला सुद्धा महत्त्व असतं। म्हणजे तुमचा नेकपीस तुमच्या नेकलाईनबरोबर मॅच झाला पाहिजे। तो कसा हे आपल्याला गौतमी सांगते। आपल्या वॉर्डरोबमध्ये किती कपडे असतात आणि त्या प्रत्येक कपड्यांमध्ये एक वेगळी नेकलाईन असते, म्हणजे गळ्यावरचे तुमचे डिझाईन। सो आज आपण बघूयात की कुठल्या नेकलाईनला कुठल्या प्रकारचे नेकलेस चांगले दिसतात ते। तर सगळ्यात पहिले आपण बघूयात पोलो नेक। पोलो नेकमध्ये सहसा तुमचा गळा अख्खा पूर्णपणे बंद असतो, तर कुठल्याही प्रकारचे असे नेकलेसेस जे तुमच्या गळ्याच्या खाली येतील, सो किंवा असे लॉंग चेन्स, तर तुम्ही कुठल्याही या दोन प्रकारच्या नेकलेसेस तुमच्या पोलो नेकच्या शर्ट्सवर वापरू शकता। एक सेकंड प्रकार असा आहे ज्याच्यामध्ये गलाबंद आपण म्हणतो। एखादा पंजाबी ड्रेस असू शकतो, शर्ट असू शकतो, तर गलाबंद जेव्हा तुम्ही कपडे घालता तेव्हा तुम्ही गळ्याच्या क्लोज असं कुठल्या तरी ज्वेलरी घालू शकता, ज्याच्याने तो गलाबंद जो आहे त्याच्याने सुद्धा तुमचे नेक हायलाईट होईल। सो असं एक तिसरा एक पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये खूप डीप तुमचा जर गळा असेल, राऊंड आणि डीप गळा असेल, तर तुम्ही असं नेकलेस घालू शकता जे ह्या राऊंडमध्ये ॲक्च्युली फिलअप होऊ शकतो। म्हणजे त्याच्याने होतं असं की जर एखादी तुमची स्किन जी ओपन आहे ती स्किन भरल्या जाते त्या नेकलेसने। जो नेक्स्ट आपला शर्टचा स्टाईल आहे तो आहे एक स्क्वेअर शेप टॉप। आता स्क्वेअर शेप टॉप्सचा एक फायदा कसा असतो की तो ऑलरेडी स्क्वेअर आहे, म्हणजे तिथे ऑलरेडी लाईन्स आहेत। तर या ज्या लाईन्स आहेत त्या घालवण्यासाठी तुम्ही असं काही वापरू शकता ज्याच्यामध्ये सर्कल्स आहेत। तर त्याच्याने होतं असं की ज्या लाईन्स आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी सर्क्युलर ऑर्नामेंट, ज्याला राऊंड असू शकतात किंवा असे बीड्स असू शकतात, असा कुठल्याही प्रकारचा एक नेकलेस, आणि तो तुमची नेकलाईन भरतो सुद्धा। तर ह्या दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही स्क्वेअर शेपचे टॉप्स घालता। आपला जो नेक्स्ट स्टाईल आहे शर्टचा तो आहे हॉल्टर नेक। आता हॉल्टर नेकमध्ये कसं असतं, तुमचा ॲक्च्युली फक्त गळ्याचा एक पोर्शन ओपन असतो आणि तुमचे शोल्डर ओपन असतात। सो हिअर तुम्ही एखादं छोटंसं पेंडंट जरी घातलं ना तरी ते खूप छान दिसतं। रादर हॉल्टर नेकमध्ये ऑलरेडी तुमचा जो ड्रामा आहे तो अख्खा ड्रेसनी क्रिएट झालेला असतो, सो ज्वेलरीची अशी फार गरज नाही। जर तुमची प्लंजिंग नेकलाईन असेल, म्हणजे पान शेपचा एखादा तुमचा जर ड्रेस असेल, पंजाबी सूट असू शकतो, टॉप असू शकतो, तर तुम्ही मोठे मोठे नेकलेसेस जे घालता ज्याला मोठे पॅटर्न्स असतात, ते सगळे मोठे पॅटर्नचे जे नेकलेसेस आहेत ते तुम्ही या नेकलाईनला वापरू शकता। बिकॉज ऑलरेडी ही नेकलाईन जी आहे ते बऱ्यापैकी प्लंजिंग आहे। तर तो जो प्लंज तुमच्या ड्रेसमध्ये आहे तो हाईड करण्यासाठी किंवा त्याला काउंटर करण्यासाठी मोठे मोठे जे एलिमेंट्स आहेत त्या तुमच्या नेकलेसमध्ये असू शकतात। आता आपला एक नॉर्मल बोट नेक नावाचा प्रकार जो आहे, तर बोट नेकवर तुम्ही नॉर्मल नेकलेस वापरू शकता जे तुमच्या शोल्डरवरनं येतात, तुमच्या नेकलाईनला तुमच्या जे क्लेवेजपर्यंत येऊन कव्हर करतात ते। कारण बोट नेकनी ऑलरेडी व्हॉट हॅपन्स, तुमचं सगळी स्किन कव्हर झालेली असते। तर ती जी स्किन कव्हर झालेली आहे त्या स्किनमध्ये तो एक कलर आहे ड्रेसचा, त्या ड्रेसच्या कलरवर जेव्हा तुमचे ऑर्नामेंट्स येतात तेव्हा ते खूप उठून दिसतात, खूप हायलाइटेड होतात आणि ऑल दिस लुक्स व्हेरी नाईस जेव्हा तुम्ही बोट नेकवर ते घालत आहात तेव्हा। पुढचा आपला जो नेकलाईन आहे तो आहे हार्ट बीट, जे ह्याला स्वीट हार्ट नेकलाईन पण म्हणतात, हार्ट शेप नेकलाईन पण म्हणतात। तर हार्ट शेप नेकलाईनसाठी कसं आहे, तुमचे जर असे कुठले दागिने असतील ज्यांना व्ही शेप आहे
म्हणजे त्यांना इकडनं डिटेल आहे पण इकडे एक तो डिटेल मोठा होत जातो. तर व्ही शेपमधले जे दागिने आहेत ते ह्या नेकलाईनला खूप छान दिसतात. फक्त एवढं लक्षात ठेवा की तुमची जी नेकलाईन आहे किंवा तुम्ही कुठल्या प्रकारचा ड्रेस घालताय त्याच्यावर तो नेकलेस सूट करायला पाहिजे. आणि जे पण आता मार्केटमध्ये फॅशनमध्ये आहे त्या गोष्टी तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायला पाहिजेच. पण मार्केटमध्ये ज्या गोष्टी ट्रेंडमध्ये आहेत किंवा ज्या नेकलेसेस किंवा जी ज्वेलरी ट्रेंडमध्ये आहे ती एका पर्टिक्युलर टाईपच्या कपड्यांवरच चांगली दिसते. सो ते कपडे आणि ती ज्वेलरी ह्याचं एक परफेक्ट मॅच तुम्ही करायला हवं आणि त्याच्यानंतर तुमचा आउटफिट एकदम छान दिसेल, हार्मोनियस दिसेल आणि तुमचं फर्स्ट इम्प्रेशन किंवा कुठल्याही प्रकारची तुमची पर्सनॅलिटी ही परफेक्टच दिसेल.